तर हॅलो नमस्ते गाईज, मी अनिमेश वैद्य. आज माझा तिसरा दिवस आहे नाशिकमध्ये आणि आज मी आणि माझा मामा चाललेलो आहे सुलावाईनला. तर सुलावाईनची ही भेट मी पूर्ण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. कसं काय, तिकीटचं प्राईस काय आजचं आणि मध्ये जाऊन काय काय आहे सुलावाईनमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. तर चला चलूयात. जसं की तुम्ही बघू शकता मामा गाडी चालवत आहे, आम्ही दोघं गाडीवरती आता निघालेलो आहे सुलावाईनला. मामा इथून किती दूर आहे सुलावाईन? इथून जवळजवळ 14 किलोमीटर आहे. आम्ही वनी दिंडोरी रोडला आहे. इथून 14 किलोमीटर आहे सुलावाईन. तर आमचा प्रवास सुरू झालेला आहे सुलावाईनला. तर चला चलूया. आम्ही गावातून चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता झाडं झुडपत. तुम्ही बघू शकता बाजूने छोटासा नाही, खूपच मोठासा नाला वाहत आहे. आणि हा रस्ता चूज केलेला आहे. या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी बिबट्या निदर्शनास आला होता, तरी पण आम्ही रिस्क घेऊन या रोडवरून चाललो आहे. आता सुलावाईन थोड्याच अंतरावर आहे. एक 5 मिनिटाच्या अंतरात आम्ही सुलावाईनला पोहोचणार आहे. नाशिकची डोंगर वस्ती तुम्ही बघू शकता. मस्त हिरवेगार डोंगर आहे. तर काही जसं की तुम्ही बघू शकता शेवटी आम्ही पोहोचलेलो आहे सुलावाईनला. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया सुलावाईन. चला तर पोहोचलेलो आहे गाईज आम्ही. पाहूया अशा सुलावाईनला. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया बघू शकता. द्राक्षाचं झाड लावलेलं आहे इथं शेतामध्ये, लागवड केलेली आहे. सुलावाईन 2521 एकरमध्ये आहे गाईज. तर गाईज तुम्ही बघू शकता सुलावाईनची पार्किंग स्पेस आणि ही एंट्रन्स आहे. एंट्रन्सच्या समोरच पार्किंग स्पेस. मामा तिकीट कितीला होतं? 600. तर आम्ही 600चे 2 तिकीट्स घेतलेले आहेत. सुलावाईनला पोहोचलेलो आहे. तुम्ही भव्य दिव्य असं हे सुलावाईन बघू शकता. तिकीट तर घेतो ना. हे गाईज तुम्ही बघू शकता हे फेमस फोटोचा स्पॉट सुलाचा. थोड्या वेळात आम्ही तिकडे जाणार आहे, थोडं फिरून येतो. क्रिसमस डेकोरेशन पण चालू आहे. तर काही शुक्रवारची खूप गर्दी आहे इथं. मी आणि माझा मामा आम्ही आता चाललेलो आहे टेस्टिंगच्या तिथं. वाईन कशी बनती, काय टेस्ट कशी होती ते बघायला चालले. तुम्ही बघू शकता गर्दी खूप जास्त आहे आज इथं. सुला वाईन्सच्या बॉटल्स. जसं की तुम्ही बघू शकता सुलावाईनचा हा वाईन मॉल. इथूनच सगळे वाईन्स बाय करतात. तुम्ही तिकडं बघू शकता त्या काचेच्या पलीकडे तिथं. सगळ्याच आम्ही आता टेस्ट करायला चाललो आहे. वाईन टेस्ट करायला चाललो आहे. टेस्टिंग आमची होणार आहे. आम्ही आता कुपन रिडीम केलेलं आहे. चला चलूया. तुम्हाला एक एक गोष्ट दाखवणार आहे. टेस्टिंगचा एक्सपिरियन्स दाखवणार आहे. तुम्ही बॅरल्स बघू शकता गाईस. सुलावाईनचे स्पेशल वुडन ओक बॅरल्स. याच्यातच वाईन ठेवली जाते. हे जे बॅरल आहे याचा यूज होत असतो वाईन एजिंग करायला. To give an example, जामुन आंवला खाने के बाद में अनार का जूस पीने के बाद में टिपिकली राइट यू गेट इट माउथ ड्राइंग अप. सतिंदर सिंग नावाचे सर आम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे सगळ्या गोष्टीची. बॅरलची इन्फॉर्मेशन आणि टोटल हा जो आमचा टूर आहे या टूरची इन्फॉर्मेशन. वाईन कशी बनती, काय बनती. रिमेंबर यू नो एक चीज जो बैरल एजिंग में मदद करेगी वो ऑक्सीजन होता है.
एक चीज जो वाइन को खराब कर देगी वो भी ऑक्सीजन ही होता है। ऑक्सीजन माइक्रोज में जाएगा, अच्छी हो जाएगी। बहुत ज्यादा ऑक्सीजन चले जाए तो वाइन जसं की तुम्ही बघू शकता असं टेस्टिंग सगळं हे एक टेस्टिंगचं आहे जे प्रिव्हियसली मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. इथं वाईन टेस्ट करतात. हे एक आहे आणि अजून एक खाली आहे अंडरग्राऊंड. जसं की तुम्ही बघू शकता हे अंडरग्राऊंडचं टेस्टिंग सेला आहे. इथं आम्ही वाईन टेस्ट करणार आहे. वाईन्सच्या ओल्ड बॉटल्स तुम्ही बघू शकता. आज पूर्ण फुल पॅक आहे. काचेचे ग्लास आम्हाला देत आहे, वाईन ग्लास. ह्याच्यातच आम्ही वाईन पिणार आहे. तर गाईज या 6 प्रकारच्या वाईन आम्ही टेस्ट करणार आहे, मी आणि माझा मामा. सहसा मामा वाईन आणि अल्कोहोल काही पित नाही, तर मीच टेस्ट करणार आहे या ग्लासमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता गाईज हे शोसाठी ठेवलेल्या वाईनच्या बॉटल्स आहे. तुम्ही बघू शकता अंडरग्राऊंड एरिया टेस्टिंग सेटअप. एक आता आम्हाला गाईड करायला एक मॅडम येणार आहे. तर आम्ही कोणती वाईन पिणार आहे त्याची इन्फॉर्मेशन आणि त्याच्यातलं अल्कोहोल पर्सेंटेज सर्व गोष्टी या मॅडम आम्हाला सांगत आहे. तर गाईज शेवटी वाईन आलेली आहे. ही फर्स्ट वाईन आम्ही टेस्ट करणार आहे आता. आ गई माल आ गया आ गया आ गया. But we don't call it a pink wine in winemaking. What we call is a rosé. Okay? Because it comes from the French word pink, rosé. तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना, जो होश था. So it doesn't mean that we have added rose. It means the color is pink like a delicate rose. So I hope everyone has wine in their glass. So lift up your glasses and see the wine. You see it has this pink color which I'm talking about. Yes. There are fine tiny bubbles rising from the bottom to the surface. So this means whenever you see bubbles, it means it's a sparkling wine. Does everyone? Cheers. So take a small sip. Why I'm saying that you take a small sip, because if you're a first time drinker, a larger portion will might just make you very uneasy. Like it's too sour or it's too bitter. So if you're a first time, take a small sip, let it stay on your palate. So that is the character of the wine. So a sparkling wine, a white wine is always acidic. So when I say acidic, it doesn't mean the chemical acidity, it's the sourness. Same like it is similar to the sourness. So this acidity is actually is what giving the wine an acid. Correct? So the first one was tropical rosé. Let's go to the second one. Now on yourself, because if I tell you I'm smelling kiwi and if you are not smelling kiwi, you will forget any red fruit, juicy red fruit which you have tasted or smelled. So the second wine which we have poured is the Source Chenin Blanc Reserve. The Source is a brand from Sula. Chenin Blanc is the grape variety. Now every wine is made from a different variety. So it's very important to know that. This one is a Chenin. I hope I'm not being very boring. I will be talking about wines. I want you to understand the wines and taste it. Okay? Easy. Now this one is very different from the first one. The first one was more acidic, more crisp and sharp. This one is easy acid. Again, take a small sip. Let it stay. Think. You have to ask. In wine tasting, you always have to ask whether you are liking this. Because there is no. Again, the Source is the brand. What is the brand? The Source from Sula.
Now, Grenache could be a very deep red wine from some part. You see, this is the trick. The pale color is all about a very stringent winemaking style. If I don't pay attention on the skin contact, I might just get a dark. We want a very pale finish, so it's always observed. The winemaker is always looking at the color. They're checking the time, how much skin contact. So this is all the master of the winemaking information. But I just want you all to know that there are two types of barrels, American and French. Both give certain flavors. So this one was aged in French oak barrels, Rasa Syrah for 18 months. When you swirl and when you smell some spice. You smell cinnamon. You smell some jam-like fruit. Let it see on your palate. So red wines are meant to be very complex because it has tannins. White wines usually don't have tannins. Okay, so tannins is something, is a compound which gives you the dryness when you taste it. Aromas and flavors which it has. If you are very observant, or if you smell this wine very closely, you will also get a hint of dark chocolate. Great variety. White wine. What will you anticipate? Think of lychee. Think of some very sweet sour, like some lilies. The sweet aromas you get. These are aromas you will find in the glass. Give a good swirl and smell the wine. Just by smelling, you can tell it's sweet. Yeah, of course, if you don't like sweet wines, you will not like it. But then the people who love sweet, this wine is for you. What we call it? Muscato. What? Moscato. Thank you. Tell you, this has also won us awards in international wine competition. Very well made. Thank you. Even if it has sweetness, you will not find it Sweet overpowering, wine. right? Because of the balance. And also, Sula gift shop. तर गाईज आमची टेस्टिंग टूर सर्व झालेला आहे. तुम्ही हा नजारा बघू शकता. द्राक्षाची लागवड केलेली आहे वाईनसाठी. खूपच चांगलं दृश्य आहे इथं. चांगले फुलं आहेत, झाडी आहेत. तर गाईज जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही पहिलेच म्हणलो होतो हे फोटो इथं आम्ही काढणार आहे. स्पेशल सुला वाईनचं फोटो काढण्यासाठीचं हे स्थान आहे. तर गाईज इथंच माझा ब्लॉग संपत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि विश्व द ब्लॉग्सला तुमच्यासाठी मी असेच व्लॉग्स बनवत जाणार आहे. थँक्यू गाईज.